आज आपण जी डिश करणार आहोत ती एक युनिक अशी पारंपरिक डिश आहे आणि बऱ्याच जणांसाठी ही नवीन असेल, कारण काकडी म्हटलं की आपल्यासमोर कोशिंबीर, सँडविच किंवा कोकणातील गोड पदार्थच येतात. म्हणूनच नाविन्यपूर्ण अशी काकडीची आमटी करणार आहोत. इथे आपण हिरव्या सालीच्या 2 काकड्या घेतल्या आहेत. वजनी प्रमाणात म्हणाल तर 350 ग्राम आहेत. आधी आपण सोलाण्याने या काकड्यांची सालं काढून घेतलीत. आता हे आपल्याला चिरून घ्यायची आहे. आता या काकडीचे चौकोनी तुकडे करून घेऊया. तुम्हाला माहीतच आहे, काकडी खाण्याचे तसे बरेच फायदे आहेत. काकडीमुळे शरीर हायड्रेट राहतं, पचनक्रिया सुधारते, वजन कमी करण्यास मदत होते आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. आणि त्याचबरोबर काकडीमधील पोटॅशियम आणि फायबरमुळे रक्तदाबसुद्धा नियंत्रित राहतो. आपण या काकडीचे साधारण 1 इंचा एवढे तुकडे करून घेतलेत. या आमटीसाठी काय काय साहित्य लागतं बघा. इथे 3 टेबलस्पून ओलं खोबरं घेतलं आहे, 1 टीस्पून मोहरी आणि 1 टेबलस्पून धने घेतलेत. 1 टेबलस्पून आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे. 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत. अर्धा चमचा हळद लागेल आणि अर्धी वाटी चिंचेचा कोळ तयार करून घेतला आहे. त्याचबरोबर आपल्याला मीठ लागणार आहे. आता आमटी करण्यासाठी आपण गॅसवर एक भांडं ठेवलं आहे. त्यात 2 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे आणि तूप तापलं की मग त्यामध्ये आपण ज्या हिरव्या मिरच्या चिरून ठेवल्या आहेत त्या घातल्यात. या मिरच्या तुपावर चांगल्या भाजायच्या आणि नंतर त्यामध्ये ह्या काकडीच्या फोडी घालायच्या आहेत आणि काकडीसुद्धा तुपावर चांगली परतायची आहे. 2 मिनिटं आपल्याला तुपावर ही परतायची आहे. काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे काकडी तशी खाली लागत नाही. तरीही आपल्याला ही 2 मिनिटं छान परतून घ्यायची आहे आणि आपण 1 मिनिट झाकण ठेवू आणि वाफ देऊ. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं ही काकडी शिजवून घ्यायची. आणि काकडी शिजते तोपर्यंत एक मसाला तयार करू. मिक्सरच्या जारमध्ये मोहरी, धने, हळद आणि हे जे खोबरं किसून घेतलं आहे ना ते घालायचं आहे. बरं, पीठ जर घरात नसेल तर काय करायचं, 1 चमचा तांदूळ अर्धा तास भिजत ठेवायचे आणि ते या खोबऱ्याबरोबर वाटून घ्यायचे. आता हे आपलं वाटण झालेलं आहे, ते आपण एका भांड्यात काढून घेऊया. थोडंसं मिक्सरच्या जारमध्ये पाणी घालून तेही या वाटणात घालू. आता आपण झाकण उघडून बघूया. साधारण 3 मिनिटं झालेत, पण काकडी तशी कडकच आहे. त्यामुळे आपण परत थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घेऊया. परत 3 मिनिटानंतर आपण झाकण उघडलं आहे. आता यामध्ये आपल्याला हा चिंचेचा कोळ घालायचा आहे. साधारण 3 ते 4 चमचे मी आधी कोळ घालते. आंबटपणाचा अंदाज घेऊन घालायचा आहे आणि चिंचेचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी यामध्ये आपण घालायची आहे अर्धा चमचा साखर. आता चिंचेचा कोळ घातल्यानंतरही आपण 3-4 मिनिटं ही आमटी शिजवून घ्यायची आहे. आता यात आपल्याला घालायचं आहे हे जे खोबऱ्याचं वाटण केलं आहे ते. हे सगळं वाटण घालायचं आहे. आता खोबरं घातल्यानंतरही आपल्याला एक कड काढून घ्यायचं आहे, म्हणजे आमटी चांगली उकळून घ्यायची आहे. या आमटीत जरी आपण खोबरं घातलं तरी इथे आपण तांदळाचं पीठ घातलं, त्यामुळे आमटी थोडीशी घट्ट होते. कोकणात आमटी घट्ट करण्यासाठी थोडंसं पीठ लावण्याची प्रथा आहे. आता आमटी चांगली उकळली आहे आणि आता इतपत घट्ट झाली पहा. एवढी घट्ट झाली की मग गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता चवीपुरतं मीठ.
आणि मीठ घातल्यानंतर आमटी अजिबात उकळायची नाही, गॅस बंद करायचा, कारण यामध्ये घातलेल्या नारळाची चटणी आहे ना, ती फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे लगेच गॅस बंद करायचा. जेव्हा कांदा लसूण नको असेल आणि लाईट काहीतरी खावं असं वाटत असेल तेव्हा भात आणि काकडीची आमटी करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. कोकणातील ही पारंपरिक डिश आहे, पण ही आता हळूहळू विस्मरणात चालली आहे. आपल्या आई आजीकडून पूर्वापार चालत आलेल्या या रेसिपीज अशा कालबाह्य होऊ न देता पुढच्या पिढीला देणं हे आपलं कर्तव्य आहे.